नमस्कार. श्री स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ स्किप करण्यापूर्वी एकदा ऐका. कदाचित स्वामी समर्थांचा हा संदेश आज खास तुमच्यासाठीच असेल. जर तुम्ही सध्या चिंता, अडचणी किंवा निराशेचा सामना करत असाल तर पुढील काही मिनिटे तुमचे विचार बदलू शकतात. शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. किंवा अचानक हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे, हा योगायोग समजू नका. स्वामी समर्थांचा एक असा संदेश आहे की जो हजारो भक्तांना धैर्य देतो. हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या मनातील भीती कमी होऊ शकते. शेवटपर्यंत नक्की ऐका. कितीही मोठं संकट असो, स्वामी समर्थ एकच सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा असा हा संदेश जो अनेक भक्तांच्या जीवनाला नवी दिशा देतो. मित्रांनो, स्वामी समर्थांचा आजचा संदेश, चिंता करू नकोस, योग्य वेळ येत आहे. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, अडचणी किंवा कौटुंबिक समस्या यामुळे मन खचून जाते. अशा वेळी अनेक जण स्वतःवरचा विश्वास गमावून बसतात. परंतु स्वामी समर्थांनी नेहमी एकच गोष्ट सांगितली, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा. बीज पेरल्यानंतर कधी लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांचे फळही योग्य वेळीच मिळते. आज जे संकट वाटत आहे ते उद्या तुमच्या यशाची पायरी ठरू शकते. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार असे दिसून येते की जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटत होते तेव्हाच नवीन मार्ग उघडला. त्यामुळे निराश होण्याऐवजी स्वतःला मजबूत बनवूया. स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मनाला शांतता तर मिळतेच, परंतु आत्मविश्वास सुद्धा आपला वाढतो आणि आपल्याला संकटाचा सामना करण्याची ताकद मिळते. श्री स्वामी समर्थ हा जप केवळ शब्द नाही तर श्रद्धा आणि सकारात्मकतेचा आधार आहे. जर आज तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. त्याचप्रमाणे जीवनातील कठीण काळही कायमचा राहणार नाही. स्वामी समर्थांचा हा संदेश स्पष्ट आहे. हार मानू नकोस, प्रयत्न सोडू नकोस आणि श्रद्धा डोळू देऊ नकोस. योग्य वेळी तुझ्यासाठी येणार आहे. संकटे ही यशाची परीक्षा असतात. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात येणारे प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. त्यामुळे संकटामुळे माणूस अधिक मजबूत आणि अनुभवी बनतो. मुख्य म्हणजे आणि श्रद्धा आणि सबुरीचे महत्व. फक्त इच्छा करून परिणाम मिळत नाहीत. श्रद्धेबरोबर सबुरीही आवश्यक असते. त्यासाठी संयम आवश्यक असतो. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणे हीच खरी भक्ती आहे. आता पुढे नामस्मरणाची शक्ती आपण बघूया. दररोज काही मिनिटे तरी आपण स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मनाला तर शांत मिळते, परंतु आपली नकारात्मक विचार कमी होतात आणि आत्मविश्वास वाढीला लागतो. आणि प्रयत्न आणि प्रार्थना दोन्ही आवश्यक आहे, कारण स्वामी समर्थांनी कधीही आळशीपणाचा उपदेश केला नाही. प्रार्थना करा, पण त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्न पण करा. कर्माशिवाय फळ मिळत नाही. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. जे लोक सतत निराशाजनक बोलतात त्यांच्यामुळे मन कमकुवत होते. सकारात्मक विचार आणि चांगल्या संगतीत राहणे महत्वाचे आहे. कृतज्ञतेची भावना ठेवा. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. कृतज्ञ मनात समाधान आणि आनंद वाढतो. आणि आता स्वामींचा आश्वासक संदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य अनेक भक्तांसाठी खूप आधार बनलेले आहे. संकटाच्या काळात हे शब्द मनाला आधार आणि ऊर्जा देतात. तर भावनिक भाग बघूया आता. कदाचित आज तुम्ही एखाद्या समस्येमुळे रडत असाल, निराश असाल किंवा संकटे एकटे वाटत असेल, पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतरच प्रकाश येतो. तुमचे प्रयत्न आणि तुमची श्रद्धा व्यर्थ जाणार नाही.
जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. स्वामी समर्थांचा संदेश वेळ बदलायला एक क्षण पुरेसा असतो. मित्रांनो, आपण अनेकदा असे म्हणतो की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही, सतत अपयश, अडचणी आणि संघर्ष यामुळे मन निराश होते. पण स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. जीवन बदलायला अनेक वर्ष लागत नाहीत. कधी कधी एक क्षणही पुरेसा असतो. आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या शक्य होऊ शकते. आज ज्या दारावर तुम्ही वारंवार ठोठवत आहात आणि ते उघडत नाही, तेच दार योग्य वेळी अचानक उघडू शकते. निसर्गाकडे पाहिलं तर आपण प्रत्येक गोष्टीचा एक योग्य वेळ असते. सूर्य रोज उगवतो, फूल योग्य ऋतूत फुलतात आणि फळं योग्य वेळी पिकतात. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील यश, आनंद आणि संधी यांनाही एक योग्य वेळ असते. अनेक वेळा आपण परिणाम लवकर मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडतो, पण कदाचित यश अगदी जवळ आलेलं असतं. पण आपण त्या क्षणी हार मानली तर मिळणारं यशही दूर निघून जातं. म्हणूनच स्वामी समर्थांचा संदेश असा आहे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा, नामस्मरण करत राहा आणि मुख्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं, आशा सोडू नका. कारण तुमच्या आयुष्यातील पुढचा दिवस, पुढचा आठवडा किंवा पुढचा महिना तुमच्यासाठी एखादी मोठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. आजची परिस्थिती कायमची राहत नाही. वेळ बदलते, नशीब बदलते आणि प्रयत्न करणाऱ्यांचे आयुष्य नक्की बदलते. आणि म्हणूनच निराश होऊ नका. स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि पुढे चालत राहा. कोण जाणे, तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर क्षण अगदी जवळच असेल. श्री स्वामी समर्थ. आणि शेवटी जाता जाता एकच सांगते की चिंता सोडा, नामस्मरण जोडा आणि स्वामीवर विश्वास ठेवा. उर्वरित काळजी स्वामी समर्थ घेतील. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, हा संदेश फक्त एकदाच ऐकू नका. जेव्हा जेव्हा मन खचेल तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा ऐका. कदाचित प्रत्येक वेळी तुम्हाला यातून नवीन प्रेरणा मिळेल. श्री स्वामी समर्थ. तर भेटूया पुन्हा अशाच